आणि नाशिकमधली ही स्थिती आपण बघितली, मात्र पुण्यामधल्या बाजारात भाज्यांची आवक नेमकी कशा प्रकारे झाली आहे तीही आता बघूया। संपाचा आज 7वा दिवस आहे आणि आता आपण आहोत पुण्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये। या ठिकाणी आज 888 गाड्यांची आवक झालेली आहे। त्यामध्ये भाजीपाल्यांचे 398 गाड्या आलेल्या आहेत, फळांचे 265 गाड्या आलेल्या आहेत, तर कांदा, बटाटा आणि लसूण यांचे 225 गाड्या आलेल्या आहेत। असं एकूण 888 गाड्या या ठिकाणी आलेल्या आहेत। जवळ 70% ही आवक झालेली आहे आणि त्यामुळेच आज पुण्यातील या मार्केट यार्डमध्ये जे फळं भाजीपाले आहेत त्यांचे दर आज कमी झालेले पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात लोक देखील या ठिकाणी आज आलेले आहेत। काही किरकोळ विक्रेते आहेत, त्यांच्याकडून आपण आज थोडंसं दर जाणून घेऊयात। मावशी, आज काय सांगाल, या ठिकाणी कोथिंबीरची गड्डी आपण कशी दिली? गेले काही दिवस दर वाढलेले, 50 रुपयाला होती, आज 30 रुपयाला झाली। आणि मेथीची गड्डी कशी? मेथी 20-25 ला होती, आज 20 ला झाले। 25 ला होती, आज 20 ला झाले। गेल्या काही दिवस भाज्या महाग झालेल्या होत्या, आज कसे दर आहेत भाज्यांचे? जर कालच्याशी कम्पेअर केला आपण तर आज बऱ्यापैकी स्वस्त झालेलं आहे। जवळजवळ नाही म्हटलं तरी 50-60% भाजी स्वस्त झालेली आहे। कारण काल पाहिलं तर तुम्ही कोथिंबीर 50 रुपयाला गड्डी होती, आज 30 रुपयाला मिळते। मेथीच्या भाजीचा विचार करायला गेलं तर काल जवळजवळ 40-50 रुपये, आज 20 रुपयाला मिळते। म्हणजे जवळजवळ भाज्यांचे भाव आज बऱ्यापैकी कमी झालेले आहेत, बऱ्यापैकी आवड वाढलेली आहे त्याच्यामध्ये। तरी सर्वसामान्य लोकांचा विचार केला तरी आवाक्याच्या बाहेरच आहे। आणखीन तसा विचार करायला गेला तर आवाक्यात आलेले नाहीये त्यामध्ये येताना। या मार्केटमध्ये जवळजवळ आवक 70% झालेली आहे आणि त्यामुळं आज फारसर परिणाम या संपाचं पुण्यातील या मार्केट यार्डमध्ये दिसून येत नाहीये। परंतु लोक आता विचारायला लागलेत कधी हा संपणार, कारण की शेतकरी देखील आणि पुणेकर देखील, कारण की शेतकऱ्यांचा जो माल शेतीमध्ये तयार झालेला आहे तो त्यांना या ठिकाणी आणता येत नाहीये आणि जे नागरिक आहेत जे घ्यायला येत आहेत त्यांना हे महाग दरात मिळत आहेत। त्यामुळं सगळीकडूनच विचारलं जातंय की आता हा संप कधी संपणार। कॅमेरामॅन विजय राऊतसह मिकी घई, एबीपी माझा, पुणे।